एक क्षण थांबा. श्वास हळू घ्या आणि स्वतःला एका वेगळ्या काळात नेऊन ठेवा. कल्पना करा, तुम्ही एका अशा जगात उभे आहात जिथे माणूस केवळ जगत नाही, तर स्वतःच्या मर्यादांना ओलांडण्याचा प्रयत्न करतो आहे. जिथे मृत्यू हा अंतिम सत्य राहिलेला नाही, जिथे दुःखाला टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आणि जिथे आनंद हा एक योगायोग नसून एक नियोजित अनुभव बनू लागला आहे. हा काही काल्पनिक कथांचा भाग नाही. हा विचार आहे, एक दिशा आहे, आणि कदाचित आपल्या भविष्यातील वास्तव आहे. होमो डिएस या गहन आणि विचारप्रवर्तक ग्रंथात युवल नोआ हरारी आपल्याला हाच प्रश्न विचारायला लावतात की माणूस पुढे काय बनणार आहे. होमो डिएस म्हणजेच देवसदृश माणूस. हा शब्द ऐकताना आपल्याला कदाचित थोडं विचित्र वाटेल, पण त्यामागे एक खोल अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे माणूस आता केवळ जगण्यावर समाधानी नाही, तो आपल्या अस्तित्वावर नियंत्रण मिळवू इच्छितो. थोडा मागे जाऊया. इतिहासात डोकावून पाहिलं तर माणसाचा सर्वात मोठा संघर्ष कोणाशी होता? दुष्काळ, रोग आणि युद्ध. ही 3 संकटं इतकी भयंकर होती की माणसाचं संपूर्ण जीवन त्यांच्याशी लढण्यातच जात होतं. पण आज आपण अशा काळात जगतो जिथे या 3ही गोष्टींवर आपण बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे. दुष्काळ. आज अन्नाची कमतरता कमी आहे, उलट अनेक ठिकाणी अन्नाचं अतिरेक आहे. रोग. वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे अनेक आजारांवर उपचार शक्य झाले आहेत. युद्ध. जरी पूर्णपणे संपले नसले तरी त्याचं प्रमाण आणि परिणाम बदलले आहेत. म्हणजेच माणूस आता केवळ जगण्यासाठी झगडत नाही, आणि म्हणूनच एक नवीन प्रश्न उभा राहतो. आता पुढे काय? जर जगणं सुरक्षित झालं असेल तर जीवनाचा पुढचा टप्पा काय आहे? हरारी सांगतात, माणूस आता 3 गोष्टींचा शोध घेतो आहे: अमरत्व, आनंद आणि दैवत्व. अमरत्व म्हणजे मृत्यूवर विजय मिळवण्याची इच्छा. माणूस आता इतका प्रगत झाला आहे की तो स्वतःच्या आयुष्याची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित एक दिवस असा येईल जिथे मृत्यू हा अपरिहार्य राहणार नाही. आनंद. माणूस केवळ जिवंत राहू इच्छित नाही, तो आनंदी राहू इच्छितो, आणि केवळ क्षणिक नाही तर सतत आनंदी. दैवत्व. हा सर्वात रोचक भाग आहे. दैवत्व म्हणजे निर्माण करण्याची क्षमता. नवीन गोष्टी निर्माण करणं, जीवन निर्माण करणं, निसर्गाच्या नियमांवर नियंत्रण मिळवणं. हा सगळा विचार एकीकडे खूप आकर्षक आहे, पण दुसरीकडे तो आपल्याला थोडासा अस्वस्थही करतो. कारण जेव्हा माणूस देव होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो विसरतो की तो अजूनही माणूस आहे. त्याच्याकडे भावना आहेत, अहंकार आहे, भीती आहे, आणि या सगळ्या गोष्टींसह जर त्याच्याकडे प्रचंड शक्ती आली तर त्याचा परिणाम काय होईल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण इतिहास आपल्याला सांगतो की माणसाने जेव्हा जेव्हा शक्ती मिळवली तेव्हा त्याने त्याचा वापर नेहमीच योग्य पद्धतीने केला नाही. आणि म्हणूनच होमो डिएस हा केवळ प्रगतीचा उत्सव नाही, तो एक इशारा आहे, एक शांत पण गहन इशारा. तो आपल्याला सांगतो की प्रगती करताना आपण स्वतःला विसरू नये, कारण शेवटी आपण कितीही शक्तिशाली झालो तरी आपण माणूसच आहोत, आणि माणसाचं खरं वैशिष्ट्य त्याची शक्ती नाही तर त्याची जाणीव आहे. या सगळ्या विचारांच्या प्रवासात आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत की माणूस या टप्प्यावर कसा पोहोचला, त्याच्या विचारांमध्ये कोणते बदल झाले, आणि पुढे तो कुठे जाऊ शकतो. कारण हा प्रवास केवळ इतिहासाचा नाही, तो आपल्या भविष्याचा आहे. आणि कदाचित या प्रवासात आपल्याला स्वतःचं उत्तर सापडेल. आता पुढच्या भागात आपण या सगळ्या प्रवासाची सुरुवात पाहू. माणूस कसा बदलला आणि त्याच्या विश्वासांनी त्याला कसं घडवलं. आपण जिथे थांबलो होतो तिथून पुढे जाताना एक गोष्ट लक्षात येते. माणूस आज जिथे आहे तिथे तो अचानक पोहोचलेला नाही. हा प्रवास हजारो वर्षांचा आहे, आणि त्या प्रवासाची मुळं आहेत विश्वास. आपण ज्या जगात जगतो ते केवळ दगड, माती, पाणी आणि आकाश यांचं बनलेलं नाही. ते बनलेलं आहे कथांनी. हो, कथा, ज्या आपण स्वतः तयार केल्या आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवला. थोडं शांतपणे विचार करा. पैसा म्हणजे काय? तो केवळ कागदाचा तुकडा आहे,
पण आपण सगळे त्यावर विश्वास ठेवतो म्हणून तो मूल्यवान ठरतो. राष्ट्र म्हणजे काय? सीमेवर आखलेली एक रेषा, पण त्या रेषेवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो लोकांमुळे ती एक सत्य बनते. धर्म तो एक विचार आहे, पण त्या विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांमुळे तो एक शक्तिशाली वास्तव बनतो. याचा अर्थ असा की माणूस केवळ वास्तवावर जगत नाही, तो सामूहिक कल्पनांवर जगतो. हीच गोष्ट माणसाला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वेगळं करते, कारण इतर प्राणी फक्त जे दिसतात तेच मानतात, पण माणूस तो न दिसणाऱ्या गोष्टींवरही विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासातून तो एक संपूर्ण समाज उभा करतो. या सामूहिक विश्वासांमुळे माणूस मोठ्या प्रमाणावर एकत्र काम करू शकतो आणि याच क्षमतेमुळे तो पृथ्वीवरील सर्वात प्रभावी प्राणी बनला. पण या प्रवासात एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडला. पूर्वी माणूस आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर धर्मात शोधत होता. पाऊस का पडतो? जीवन कसं निर्माण झालं? मृत्यूनंतर काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं धर्म देत होता. पण हळूहळू माणसाने एक वेगळा मार्ग स्वीकारायला सुरुवात केली. तो मार्ग होता विज्ञानाचा. विज्ञानाने एक खूप वेगळी गोष्ट सांगितली, मला सगळं माहीत नाही. हा विचार खूप साधा वाटतो, पण त्यातच एक मोठी क्रांती दडलेली होती. कारण इथे माणूस पहिल्यांदाच मान्य करतो की त्याला सगळं माहीत नाही, आणि हाच स्वीकार त्याला शोधाच्या दिशेने घेऊन जातो. मला माहीत नाही, पण मी शोधू शकतो. या एका वाक्याने माणसाच्या विचारसरणीत एक मोठा बदल घडवला. तो आता प्रश्न विचारू लागला, संशोधन करू लागला आणि हळूहळू निसर्गाच्या नियमांना समजून घेऊ लागला. या समजुतीमुळे त्याने निसर्गावर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली. औषधं तयार झाली, यंत्र निर्माण झाली, तंत्रज्ञान विकसित झालं. माणूस आता केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तो त्याचा नियंत्रक बनू लागला. पण इथेच एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल घडला. माणूस आता फक्त बाहेरचं जग बदलत नव्हता, तो स्वतःकडे पाहू लागला. त्याने स्वतःच्या शरीराचा अभ्यास सुरू केला, मेंदूचा अभ्यास केला, भावनांचा अभ्यास केला. आणि इथेच एक नवीन प्रश्न उभा राहतो. जर आपण आपल्या शरीराला समजू शकतो, तर आपण त्याला बदलू शकतो का? जर आपण आपल्या भावना समजू शकतो, तर आपण त्यांना नियंत्रित करू शकतो का? हा विचार आपल्याला होमो डियसच्या खऱ्या अर्थाकडे घेऊन जातो. कारण देव होण्याचा अर्थ केवळ शक्ती मिळवणं नाही, तो आहे स्वतःवर नियंत्रण मिळवणं, आपल्या आयुष्यावर, आपल्या भावनांवर, आपल्या अस्तित्वावर. पण हा प्रवास जितका आकर्षक आहे तितकाच गुंतागुंतीचाही आहे. कारण जसा आपण अधिक समजून घेतो तसे आपल्याला अधिक प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, जर आपण मृत्यू टाळू शकलो तर जीवनाचं महत्त्व काय राहील? जर आपण सतत आनंदी राहू शकलो तर दुःखाचं स्थान काय राहील? आणि जर आपण सगळं नियंत्रित करू शकलो तर स्वातंत्र्य म्हणजे काय? हे प्रश्न सोपे नाहीत, पण ते आवश्यक आहेत. कारण हेच प्रश्न आपल्या भविष्याला दिशा देणार आहेत. आणि म्हणूनच आपण या प्रवासात पुढे जाताना या प्रश्नांना टाळणार नाही. आपण त्यांच्याकडे शांतपणे पाहणार आहोत, त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत. कारण कदाचित उत्तरं मिळवणं इतकं महत्त्वाचं नाही जितकं महत्त्वाचं आहे योग्य प्रश्न विचारणं. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की या सगळ्या प्रवासात माणूस स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो आणि मानवतावाद नावाचा एक नवीन विचार कसा जन्म घेतो. आपण ज्या प्रवासात पुढे जात आहोत तिथे आता एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी वळण येतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं माणूस कसा विश्वासांमधून विज्ञानाकडे गेला, पण ह्या सगळ्या बदलांमध्ये एक विचार हळूहळू आकार घेत होता. एक असा विचार ज्याने माणसाला स्वतःच्या केंद्रस्थानी आणून ठेवलं. हा विचार म्हणजे मानवतावाद. मानवतावाद म्हणजे माणूसच सर्वात महत्त्वाचा आहे. त्याचे अनुभव, त्याच्या भावना, त्याची जाणीव हेच अंतिम सत्य आहे. थोडं शांतपणे विचार करा. पूर्वी लोक निर्णय घेताना काय विचार करत होते? देव काय सांगतो? धर्म काय सांगतो? पण आता एक नवीन प्रश्न पुढे आला, मला काय वाटतं? हा बदल साधा वाटतो, पण त्याने संपूर्ण जग बदलून टाकलं. कारण आता माणूस स्वतःच्या अनुभवाला सर्वोच्च स्थान देऊ लागला. जर मला आनंद मिळतो तर ते योग्य, जर मला दुःख होतं तर ते टाळायचं. म्हणजेच मानवी भावना निर्णयाचं केंद्र बनल्या. यातूनच जन्म झाला स्वातंत्र्याचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा. मी माझ्या जीवनाचा निर्णय स्वतः घेईन. हा विचार इतका शक्तिशाली ठरला की त्याने राजकारण बदललं, समाज बदलला
आणि माणसाचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. पण इथेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर भावना इतक्या महत्त्वाच्या असतील तर त्या कशा तयार होतात? आपण जेव्हा आनंदी होतो तेव्हा नेमकं काय घडतं? आपण जेव्हा दुःखी होतो तेव्हा का होतं? विज्ञान ह्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागलं आणि हळूहळू एक वेगळंच चित्र समोर येऊ लागलं. आपल्या भावना या काही गूढ किंवा अदृश्य गोष्टी नाहीत. त्या आपल्या शरीरात घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया आहेत. आपण जे प्रेम म्हणतो ते मेंदूमधील काही विशिष्ट रसायनांचा परिणाम आहे. आपण जे भीती म्हणतो तीही एक जैविक प्रतिक्रिया आहे. हा विचार थोडासा धक्का देणार आहे, कारण तो आपल्या अनुभवांना एका वैज्ञानिक चौकटीत बसवतो. पण त्याचवेळी तो एक नवीन शक्यता निर्माण करतो. जर भावना समजल्या जाऊ शकतात तर त्या नियंत्रित केल्या जाऊ शकतात का? कल्पना करा, जर एखादं औषध घेतल्यावर तुम्ही कायम आनंदी राहू शकला तर? जर एखाद्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही दुःख टाळू शकला तर? हा विचार एकीकडे खूप आकर्षक आहे, कारण प्रत्येकाला आनंद हवा असतो. पण दुसरीकडे तो एक खोल प्रश्न निर्माण करतो. जर आनंद इतका सहज मिळू शकत असेल तर त्याचं महत्त्व काय राहील? कारण आपण जे मिळवण्यासाठी संघर्ष करतो त्याचीच किंमत आपल्याला कळते. जर संघर्षच नसेल तर त्या आनंदात खोली राहील का? आणखी एक प्रश्न, जर आपण आपल्या भावना नियंत्रित करू शकतो तर आपलं मी कुठे आहे? आपण जे अनुभवतो ते जर एका रासायनिक प्रक्रियेचा परिणाम असेल तर आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का? हा विचार आपल्याला अस्वस्थ करतो, पण तो आवश्यक आहे, कारण तो आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. आपण जे आहोत ते खरंच आपलं आहे का, की ते आपल्या शरीराचं आणि परिस्थितीचं परिणाम आहे? मानवतावाद आपल्याला सांगतो की तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत, पण विज्ञान सांगतं की त्या भावना समजल्या जाऊ शकतात आणि कदाचित नियंत्रितही. ह्या दोन विचारांच्या मध्ये माणूस उभा आहे. एकीकडे स्वातंत्र्याची जाणीव आणि दुसरीकडे नियंत्रणाची शक्यता. ह्याच ठिकाणी होमो डियसचा खरा संघर्ष सुरू होतो. कारण प्रश्न आता केवळ इतकाच नाही की आपण काय करू शकतो, प्रश्न आहे की आपण काय करायला हवं. आपण आपल्या भावना नियंत्रित कराव्यात का? आपण दुःख टाळावं का? आपण सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा का? ह्या प्रश्नांची उत्तरे सोप्या स्वरूपात मिळणार नाहीत, पण त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. कारण हेच प्रश्न आपल्या भविष्यातील दिशा ठरवतील. आणि ह्या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर एक नवीन संकल्पना जन्म घेते. एक असा विचार जो माणसाला केंद्रस्थानी ठेवत नाही, तर काहीतरी वेगळंच. पुढच्या भागात आपण त्या विचाराकडे पाहणार आहोत. एक असा विचार जो कदाचित मानवतावादालाच आव्हान देतो. आपण ज्या टप्प्यावर उभे आहोत तिथे एक अत्यंत महत्त्वाचा बदल आपल्यासमोर आकार घेत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की मानवतावादाने माणसाला केंद्रस्थानी ठेवलं. त्याच्या भावना, त्याचे अनुभव, त्याची जाणीव हेच अंतिम सत्य मानलं. पण इतिहास कधीच एका विचारावर थांबत नाही. तो पुढे सरकत राहतो. आणि त्या प्रवासात एक नवीन विचार जन्म घेतो, जो आधीच्या सर्व विचारांना शांतपणे आव्हान देतो. हा विचार म्हणजे डेटावाद. डेटावाद म्हणजे काय? पहिल्या नजरेत हा शब्द थोडासा तांत्रिक वाटतो, पण त्यामागची कल्पना अत्यंत गहन आहे. डेटावाद असं सांगतो की संपूर्ण विश्व हे एक विशाल माहितीचं जाळं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव, प्रत्येक विचार हा एका माहितीच्या प्रवाहाचा भाग आहे. माणूसही त्याला अपवाद नाही. आपण जे काही अनुभवतो, आपण जे निर्णय घेतो, आपण जे विचार करतो, हे सगळं एक प्रकारची माहिती प्रक्रिया आहे. हा दृष्टिकोन आपल्या स्वतःकडे पाहण्याची पद्धतच बदलून टाकतो. कारण इथे माणूस विशेष राहत नाही, तो एक प्रक्रिया करणारी प्रणाली बनतो. आणि जर आपण एक प्रणाली आहोत तर एक प्रश्न उभा राहतो, कोण अधिक चांगली प्रणाली आहे, माणूस की यंत्र? यंत्र ती अधिक वेगाने काम करतात, अधिक अचूकपणे माहिती प्रक्रिया करतात आणि सतत सुधारत राहतात. माणूस तो भावना अनुभवतो, चुका करतो आणि अनेक वेळा निर्णय भावनांवर आधारित घेतो. या तुलनेत यंत्र अधिक कार्यक्षम वाटतात. आणि म्हणूनच डेटावाद एक धाडसी दावा करतो. तो सांगतो की भविष्यात निर्णय घेण्याचं केंद्र माणसाकडून यंत्रांकडे जाऊ शकतं. हा विचार आपल्याला थोडासा भीतीदायक वाटतो, कारण आपण नेहमी असं मानतो की आपले निर्णय आपलेच असतात. पण विचार करा,
आज आपण किती वेळा स्वतः निर्णय घेतो आणि किती वेळा कोणत्या ना कोणत्या प्रणालीवर अवलंबून असतो. आपण काय पाहायचं, काय ऐकायचं, कुठे जायचं, हे सगळं अनेकदा आपल्याला सुचवलं जातं आणि हळूहळू आपण त्या सूचनांवर विश्वास ठेवू लागतो, कारण त्या आपल्याला योग्य वाटतात. पण इथेच एक सूक्ष्म बदल घडतो. आपण निर्णय घेतो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात आपण मार्गदर्शन स्वीकारतो आणि हा स्वीकार हळूहळू सवय बनतो. ही सवय आपल्याला सोयीची वाटते, कारण निर्णय घेणं हे नेहमीच सोपं नसतं. ते जबाबदारी घेण्यासारखं असतं आणि जर कोणीतरी दुसरं आपल्यासाठी तो निर्णय घेत असेल तर आपण निवांत राहू शकतो. पण याच ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर आपण निर्णय घेणं थांबवलं तर आपण जगणं थांबवतो का? कारण निर्णय हे केवळ कृती नाहीत, ते आपल्या अस्तित्वाचा भाग आहेत. आपण जे निर्णय घेतो तेच आपल्याला घडवतात. आणि जर ते निर्णय आपण घेत नसू तर आपण कोण आहोत? डेटावाद या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणतो की व्यक्तीपेक्षा माहितीचा प्रवाह अधिक महत्त्वाचा आहे. म्हणजेच आपण कोण आहोत यापेक्षा आपण माहितीच्या जाळ्यात कसे जोडलेलो आहोत हे महत्त्वाचं ठरतं. हा विचार आपल्याला थोडासा लहान बनवतो, कारण तो आपल्याला सांगतो की आपण केंद्रस्थानी नाही, पण त्याचवेळी तो एक वेगळीच शक्यता निर्माण करतो. जर आपण या जाळ्याचा भाग आहोत तर आपण त्याला समजून घेऊ शकतो आणि कदाचित त्याला दिशा देऊ शकतो. पण त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. आपल्याला जागरूक राहावं लागेल, कारण हा प्रवास खूप शांतपणे घडतो आहे. कोणताही मोठा आवाज नाही, कोणताही स्पष्ट बदल नाही, पण आतून आपण बदलत आहोत. आपली विचारसरणी बदलत आहे, आपली निर्णय घेण्याची पद्धत बदलत आहे आणि हळूहळू आपण एका नव्या युगात प्रवेश करत आहोत, जिथे प्रश्न असा नाही की आपण काय करू शकतो. प्रश्न असा आहे की आपण कोण आहोत. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील भागात आणखी खोलवर शोधणार आहोत, कारण या डेटावादाच्या जगात माणसाचं स्थान काय आहे आणि त्याचं भविष्य काय असू शकतं हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण आता त्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे विचार अधिक तीव्र होतात. कारण आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते केवळ बदल नव्हते, ते आपल्या अस्तित्वाच्या मुळावर परिणाम करणारे प्रवाह होते. मानवतावादाने आपल्याला सांगितलं, तू महत्त्वाचा आहेस. डेटावाद सांगतो, माहिती महत्त्वाची आहे. आणि या दोन विचारांच्या मध्ये माणूस उभा आहे, थोडासा गोंधळलेला, थोडासा उत्सुक आणि थोडासा अस्वस्थ. या अस्वस्थतेचं मूळ काय आहे? ते आहे नियंत्रण. आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवतो अशी आपली धारणा आहे, पण हळूहळू हे नियंत्रण कुठेतरी सरकत चाललं आहे. हे सरकणं अचानक नाही, ते खूप सूक्ष्म आहे. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखादा गाणं ऐकता, ते तुम्ही निवडलं असतं का, की ते तुम्हाला सुचवलं गेलं असतं? जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता, तो पूर्णपणे तुमचा असतो का, की त्यामागे अनेक सूचनांचा प्रभाव असतो? हा विचार पहिल्यांदा ऐकताना थोडासा विचित्र वाटतो, पण हळूहळू तो वास्तव वाटू लागतो. कारण आपण ज्या जगात जगतो ते पूर्णपणे जोडलेलं आहे. आपण जे काही करतो ते कुठेतरी नोंदवलं जातं, त्याचं विश्लेषण होतं आणि त्यातून पुन्हा आपल्याला मार्गदर्शन मिळतं. ही प्रक्रिया खूप वेगाने आणि अचूकपणे चालते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण योग्य निर्णय घेत आहोत. पण प्रश्न असा आहे, हे निर्णय खरंच आपले आहेत का? जर एखाद्या प्रणालीने आपल्या आवडीनिवडी समजून घेतल्या आणि त्यानुसार आपल्याला पर्याय दिले, तर आपण जे निवडतो ते खरंच आपलं स्वातंत्र्य आहे का, की ते एक नियोजित मार्ग आहे? हा प्रश्न आपल्याला थोडासा अस्वस्थ करतो, कारण तो आपल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेलाच आव्हान देतो. आपण नेहमी असं मानतो की मी ठरवलं, पण कदाचित आपण जे ठरवतो ते आपल्या आधीच ठरवलं गेलेलं असतं. हा विचार भीतीदायक आहे, पण तो पूर्णपणे नाकारता येत नाही. कारण आपण जितकं अधिक तंत्रज्ञानावर अवलंबून होतो, तितकं आपण त्यावर विश्वास ठेवतो. आणि विश्वास हा एक शक्तिशाली घटक आहे. तो आपल्याला सुरक्षित वाटायला लावतो, पण त्याचवेळी तो आपल्याला अवलंबून बनवतो. हळूहळू आपण निर्णय घेणं टाळतो, कारण निर्णय घेणं म्हणजे जबाबदारी, आणि जबाबदारी घेणं नेहमीच सोपं नसतं.
पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण निर्णय घेणं थांबवलं तर आपण स्वतःला गमावतो. कारण निर्णय हे केवळ कृती नाहीत, ते आपल्या ओळखीचा भाग आहेत. आपण जे निवडतो तेच आपल्याला बनवतं. आणि जर ते निवडी आपल्या नसतील तर आपण कोण आहोत? हा प्रश्न खूप गहन आहे आणि म्हणूनच या टप्प्यावर आपल्याला थांबून विचार करावा लागतो. आपण कुठे चाललो आहोत? आपण काय गमावत आहोत आणि काय मिळवत आहोत? तंत्रज्ञान आपल्याला शक्ती देतं, पण त्याच वेळी ते आपल्याकडून काहीतरी घेतं. ते घेतं आपली स्वायत्तता. आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जागरूकता. आपण काय करतो, का करतो आणि कसं करतो हे समजून घेणं. कारण जर आपण जागरूक असू तर आपण निवड करू शकतो. आणि जर आपण निवड करू शकतो तर आपण अजूनही स्वतंत्र आहोत. हा विचार आपल्याला आशा देतो. पण हा प्रवास इथे थांबत नाही. कारण या बदलांचा परिणाम केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण समाजावर होतो. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की या सगळ्या बदलांमुळे समाजात कशी एक नवीन विषमता निर्माण होते. एक अशी विषमता जी कदाचित आधी कधीच नव्हती. आपण ज्या विचारांच्या प्रवाहात वाहत आलो आहोत तो आता एका अशा टप्प्यावर पोहोचतो जिथे बदल केवळ वैयक्तिक राहत नाहीत, ते समाजाच्या प्रत्येक स्तरावर परिणाम करू लागतात. आत्तापर्यंत आपण पाहिलं माणूस, त्याचे विचार, त्याचे निर्णय. पण आता प्रश्न आहे, या सगळ्याचा समाजावर काय परिणाम होतो? इतिहासात आपण अनेक प्रकारच्या विषमता पाहिल्या आहेत. संपत्तीची विषमता, सत्तेची विषमता, शिक्षणाची विषमता. पण आता एक नवीन प्रकारची विषमता आकार घेत आहे आणि ती आहे माहिती आणि क्षमतेवर आधारित विषमता. थोडं शांतपणे विचार करा. आजच्या जगात सर्वात शक्तिशाली कोण आहे? तो ज्याच्याकडे जास्त पैसा आहे की तो ज्याच्याकडे जास्त माहिती आहे? हळूहळू उत्तर बदलत चाललं आहे. कारण माहिती म्हणजे केवळ ज्ञान नाही, ती आहे नियंत्रणाची साधनं. ज्याच्याकडे अधिक माहिती आहे तो अधिक अचूक निर्णय घेऊ शकतो. तो भविष्यातील घडामोडींचा अंदाज बांधू शकतो आणि म्हणूनच तो अधिक प्रभावी ठरतो. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. ही माहिती सर्वांना समान प्रमाणात उपलब्ध आहे का? उत्तर आहे नाही. काही लोक, काही संस्था या माहितीवर अधिक नियंत्रण ठेवतात आणि त्यामुळे एक नवीन प्रकारची विषमता निर्माण होते. ही विषमता दिसत नाही, पण तिचा परिणाम खूप खोलवर होतो. कारण ही केवळ आर्थिक नाही, ती मानसिक आणि सामाजिक आहे. कल्पना करा, एक असा समाज जिथे काही लोक अत्यंत सक्षम आहेत. ते तंत्रज्ञान समजतात, माहिती प्रक्रिया करू शकतात आणि निर्णय घेण्यात पुढे आहेत. आणि दुसरीकडे काही लोक जे या प्रवाहात मागे राहतात. त्यांच्याकडे ना साधनं आहेत, ना कौशल्य. अशा परिस्थितीत त्यांची भूमिका काय राहते? हा प्रश्न खूप गंभीर आहे. कारण तो केवळ रोजगाराचा प्रश्न नाही, तो अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की त्याची गरजच नाही, की त्याचं योगदान महत्त्वाचं नाही, तर त्याच्या जीवनाचा अर्थ काय उरतो? हीच ती भीती आहे, ज्याला काही विचारवंत निरुपयोगी वर्ग म्हणून संबोधतात. हा शब्द ऐकायला कठोर आहे, पण त्यामागचा विचार समजून घेणं आवश्यक आहे. कारण जर यंत्र आणि प्रणाली बहुतेक कामं अधिक कार्यक्षमतेने करू लागल्या तर माणसाची भूमिका कुठे राहील? काही लोक अत्यंत उच्च कौशल्य असलेले या प्रणालींवर नियंत्रण ठेवतील, पण बाकीच्यांचं काय? ते केवळ निरीक्षक राहतील की ते या प्रणालींवर पूर्णपणे अवलंबून होतील? हा विचार आपल्याला अस्वस्थ करतो, पण तो वास्तवाच्या जवळ आहे. आणि म्हणूनच या टप्प्यावर आपल्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आपण या बदलांकडे कसं पाहणार? आपण त्यांना अंधपणे स्वीकारणार की त्यांना समजून घेऊन त्यांना दिशा देणार? कारण बदल थांबवणं आपल्या हातात नाही, पण त्यांना दिशा देणं हे आपल्या हातात आहे. आणि ही दिशा ठरवताना आपल्याला काही मूलभूत मूल्यांची आठवण ठेवावी लागेल. समता, सन्मान आणि अर्थपूर्ण जीवन. कारण जर आपण हे विसरलो तर प्रगती असूनही आपण काहीतरी गमावू. आणि कदाचित तेच सर्वात महत्त्वाचं असेल. या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न अजूनही आपल्या मनात घुमत राहतो. माणूस शेवटी काय शोधतो? शक्ती, नियंत्रण की काहीतरी वेगळं? उत्तर आहे आनंद. पण हा आनंद या नव्या जगात कसा असेल? तो नैसर्गिक असेल की निर्माण केलेला? तो क्षणिक असेल की कायमचा?
या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागात शोधावी लागतील, कारण आनंदाचा शोध हा केवळ वैयक्तिक नाही, तो आपल्या संपूर्ण अस्तित्वाशी जोडलेला आहे. आपण आता त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे सर्व विचार, सर्व प्रश्न आणि सर्व शोध एकाच केंद्राभोवती फिरू लागतात. ते केंद्र म्हणजे आनंद. मानवजातीचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. माणूस काहीही करतो, काहीही साध्य करतो, शेवटी तो शोधतो सुखाचा एक क्षण. पण हा आनंद नेमका आहे तरी काय? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गहन आहे. आपण नेहमी असं मानतो की आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये आहे, यशात, संपत्तीत, नात्यांमध्ये. पण जर थोडं थांबून विचार केला तर लक्षात येतं, एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे अनुभवायला येते. एकाच परिस्थितीत कोणी आनंदी असतो तर कोणी दुःखी. का? कारण आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतो, तो आपल्या अनुभवात असतो. आणि हा अनुभव आपल्या मेंदूमधील प्रक्रियांवर अवलंबून असतो. विज्ञान सांगतं की आनंद, दुःख, प्रेम, भीती या सगळ्या भावना आपल्या शरीरात घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा परिणाम आहेत. हा विचार आपल्याला पुन्हा एकदा त्या प्रश्नाकडे नेतो. जर भावना या जैविक प्रक्रिया असतील तर त्या नियंत्रित करता येऊ शकतात का? कल्पना करा, जर एखादा औषध घेतल्यावर तुम्ही सतत आनंदी राहू शकला तर? जर एखाद्या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या मेंदूमधील प्रक्रिया बदलता आल्या आणि तुम्ही दुःख टाळू शकला तर? हा विचार एकीकडे खूप आकर्षक आहे, कारण प्रत्येकाला आनंद हवा असतो आणि दुःख टाळायचं असतं. पण दुसरीकडे तो एक खोल प्रश्न निर्माण करतो. जर आनंद इतका सहज मिळू शकत असेल तर त्याचं महत्त्व काय राहील? कारण आपण जे मिळवण्यासाठी संघर्ष करतो त्याचीच किंमत आपल्याला कळते. जर संघर्षच नसेल तर त्या आनंदात खोली राहील का? आणखी एक प्रश्न, जर आपण सतत आनंदी राहू शकलो तर आपण काहीतरी गमावू का? कारण दुःख हे केवळ वेदना नाही, ते शिकवण आहे. ते आपल्याला घडवतं. जर आपण दुःख टाळलं तर आपण त्या शिकवणीपासून दूर जाऊ का? हा विचार खूप सूक्ष्म आहे, कारण तो आपल्याला सांगतो की जीवन हे केवळ आनंदाचं नाही, ते अनुभवांचं आहे, चढउतारांचं आहे, सुखदुःखाचं आहे. आणि कदाचित याच मिश्रणात त्याचं सौंदर्य आहे. पण तंत्रज्ञान आपल्याला एक वेगळीच दिशा दाखवतं आहे. ते सांगतं की आपण हे सगळं नियंत्रित करू शकतो. आपण ठरवू शकतो की आपण कसं वाटावं. हा विचार आपल्याला शक्ती देतो, पण त्याचवेळी तो एक जबाबदारीही देतो. कारण जर आपण आपल्या भावना नियंत्रित करू शकतो तर आपण त्या कशा वापरणार? आपण सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करणार की अर्थपूर्ण जीवन जगण्याचा? कारण कधीकधी अर्थपूर्ण जीवन सतत आनंदी नसतं, ते कठीण असतं, त्यात संघर्ष असतो. पण त्या संघर्षातून आपण वाढतो. हा निवडीचा प्रश्न आहे आणि ही निवड आपल्यालाच करावी लागेल. कोणतं जीवन आपण जगू इच्छितो? सोपं आणि सतत आनंदी की आव्हानात्मक आणि अर्थपूर्ण? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, आनंदाचा शोध हा केवळ बाहेर नाही, तो आत आहे. आणि तो समजून घेणं हेच कदाचित आपल्या पुढील प्रवासाचं महत्त्वाचं पाऊल आहे. पण या सगळ्या विचारांच्या शेवटी एक आणखी मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपल्या भावना नियंत्रित केल्या जाऊ शकतात, जर आपले निर्णय प्रभावित होऊ शकतात, तर आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न आपल्याला पुढील टप्प्याकडे घेऊन जातो, जिथे आपण स्वातंत्र्य या संकल्पनेचा खोलवर विचार करणार आहोत. आपण आता त्या अत्यंत सूक्ष्म पण निर्णायक वळणावर उभे आहोत, जिथे आपल्याला स्वतःलाच एक थेट प्रश्न विचारावा लागतो. मी खरोखरच स्वतंत्र आहे का? हा प्रश्न पहिल्या क्षणी खूप साधा वाटतो, कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की आपले निर्णय आपलेच असतात. मी काय खायचं ठरवतो, मी कुठे जायचं ठरवतो, मी कोणावर प्रेम करायचं ठरवतो. पण थोडं खोलवर जाऊन पाहिलं तर लक्षात येतं की या प्रत्येक निर्णयामागे अनेक स्तरांवर प्रभाव काम करत असतो. आपली सवय, आपले अनुभव, आपली संस्कृती, आपल्या आसपासचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मेंदूमधील जैविक प्रक्रिया. विज्ञान सांगतं की आपण जो निर्णय घेतो तो अनेकदा आपल्या जाणीवेच्या आधीच तयार झालेला असतो. म्हणजेच आपण मी ठरवलं म्हणतो,
पण प्रत्यक्षात तो निर्णय आधीच आपल्या मेंदूमध्ये तयार झालेला असतो. हा विचार आपल्याला थोडासा अस्वस्थ करतो, कारण तो आपल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेलाच आव्हान देतो. जर आपले निर्णय आपल्या नियंत्रणातच नसतील तर आपण स्वतंत्र कसे? हा प्रश्न खूप गहन आहे. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? आपण नेहमी असं मानतो की स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण नियंत्रण. पण कदाचित स्वातंत्र्याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. कदाचित स्वातंत्र्य म्हणजे पूर्ण नियंत्रण नाही, तर जाणीव आहे. आपण काय करतो, का करतो, हे समजून घेणं. आपल्या भावना, आपले विचार हे कसे निर्माण होतात हे जाणून घेणं. आणि त्या जाणीवेच्या आधारे आपले निर्णय अधिक सजगपणे घेणं. ही एक वेगळीच प्रकारची स्वतंत्रता आहे. कारण इथे आपण सर्व काही नियंत्रित करत नाही, पण आपण जाणतो. आणि ही जाणीव आपल्याला एक वेगळी शांतता देते. पण या सगळ्या विचारांच्या मध्ये एक नवीन घटक सतत वाढत आहे. तो म्हणजे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान केवळ आपल्या बाह्य जीवनावर परिणाम करत नाही, ते आपल्या निर्णय प्रक्रियेतही प्रवेश करत आहे. आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय विचार करतो, या सगळ्यावर त्याचा प्रभाव पडतो. आणि हळूहळू आपण त्यावर अवलंबून होऊ लागतो. हा अवलंब आपल्याला सोयीचा वाटतो, कारण तो आपल्याला मदत करतो. पण त्याचवेळी तो आपल्याला कमी स्वतंत्र बनवतो. कारण आपण जितकं अधिक अवलंबून होतो, तितकं आपलं स्वतःचं निर्णय घेण्याचं सामर्थ्य कमी होतं. आणि म्हणूनच या टप्प्यावर आपल्याला एक संतुलन साधावं लागेल. तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही. निर्णय घ्यायचे, पण त्यामागची कारणं समजून घ्यायची. भावना अनुभवायच्या, पण त्यांना पूर्णपणे आपल्यावर राज्य करू द्यायचं नाही. ही संतुलन साधणं हेच कदाचित या नव्या युगातलं सर्वात मोठं आव्हान आहे. कारण इथे प्रश्न केवळ इतकाच नाही की आपण काय करू शकतो. प्रश्न आहे की आपण कसं जगू इच्छितो. आपण सोप्या मार्गाने जाऊ इच्छितो की सजगतेने? आपण नियंत्रण शोधतो की समजूत? हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल. आणि हा निर्णय आपल्या भविष्याला दिशा देईल. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे वळत आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एकत्रित अर्थ समजून घेणार आहोत. आणि कदाचित एक असा विचार घेऊन जाणार आहोत जो आपल्याला बराच काळ साथ देईल. आपण आता त्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे आपला संपूर्ण प्रवास, आपल्या सर्व विचारांचा, प्रश्नांचा आणि शोधांचा एकत्रित अर्थ समोर उभा राहतो. हा प्रवास केवळ माहितीचा नव्हता, तो होता स्वतःला समजून घेण्याचा. आत्तापर्यंत आपण पाहिलं, माणूस कसा विकसित झाला, त्याने निसर्गावर कसं नियंत्रण मिळवलं, आणि आता तो स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने कसा वाटचाल करतो आहे. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट सतत बदलत राहिली, ती म्हणजे आपली ओळख. एकेकाळी आपण स्वतःला निसर्गाचा एक छोटासा भाग मानत होतो. नंतर आपण स्वतःला सृष्टीचा केंद्रबिंदू समजू लागलो. आणि आता आपण पुन्हा एकदा स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो आहोत. आपण स्वतःला एक प्रणाली म्हणून पाहतो, एक माहिती प्रक्रिया करणारा घटक म्हणून. हा बदल खूप सूक्ष्म आहे, पण त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. कारण तो आपल्याला विचारायला लावतो, मी नेमका कोण आहे? मी केवळ माझ्या शरीराचा एक भाग आहे, की माझ्या विचारांचा, की माझ्या अनुभवांचा? आणि जर हे सगळं एका प्रक्रियेचा भाग असेल, तर माझं स्वतंत्र अस्तित्व कुठे आहे? हा प्रश्न आपल्याला थोडासा गोंधळात टाकतो. पण कदाचित याच गोंधळात उत्तर दडलेलं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण स्वतःच्या मर्यादांनाही ओळखतो. आणि त्या मर्यादा ओळखणं हेच कदाचित खरं ज्ञान आहे. या सगळ्या प्रवासात आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल, प्रगती ही नेहमी सरळ रेषेत होत नाही. ती वळणं घेते, कधी पुढे जाते, कधी मागे वळते, पण ती थांबत नाही. आणि या प्रगतीच्या प्रवासात आपण अनेक गोष्टी मिळवल्या, शक्ती, ज्ञान, तंत्रज्ञान. पण त्याचवेळी आपण काही गोष्टी गमावण्याच्या उंबरठ्यावर आहोत. आपली साधेपणा, आपली नैसर्गिकता आणि कदाचित आपली मानवता. हा विचार आपल्याला थांबून विचार करायला लावतो. आपण काय बनतो आहोत? आपण अधिक शक्तिशाली होतो आहोत, पण आपण अधिक सजगही होतो आहोत का? आपण अधिक माहिती मिळवतो आहोत, पण आपण अधिक समजूतदार होतो आहोत का? हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण ते आपल्या भविष्याला दिशा देतात. भविष्य हे अचानक घडत नाही.
ते आपल्या प्रत्येक छोट्या निर्णयातून तयार होतं. आपण काय निवडतो, आपण कसं वागतो, आपण कशावर विश्वास ठेवतो, या सगळ्यांचा परिणाम आपल्या उद्यावर होतो. आणि म्हणूनच या टप्प्यावर आपल्याला एक महत्त्वाची जाणीव ठेवावी लागेल. आपण केवळ या प्रवासाचे साक्षीदार नाही, आपण निर्माते आहोत. आपण जे करतो त्यातूनच भविष्य घडतं. ही जाणीव आपल्याला एक जबाबदारी देते आणि ही जबाबदारी आपल्याला अधिक सजग बनवते. आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे जात आहोत, जिथे आपण या सगळ्या विचारांचा एक शांत आणि गहन समारोप करणार आहोत. आणि कदाचित एक असा विचार घेऊन जाणार आहोत जो आपल्या मनात दीर्घकाळ प्रतिध्वनी निर्माण करेल. आपण एका दीर्घ, गहन आणि अंतर्मुख प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण हा शेवट केवळ एक समाप्ती नाही, तो एक आरंभ आहे. एक नवीन विचारांचा, एक नवीन जाणीवांचा आणि कदाचित एक नवीन आयुष्याचा. या संपूर्ण प्रवासात आपण केवळ एका पुस्तकाचा विचार केला नाही. आपण स्वतःकडे पाहिलं, आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारले आणि कदाचित काही उत्तरांच्या जवळही गेलो. आपण पाहिलं माणूस कसा हजारो वर्षांच्या संघर्षातून इथपर्यंत पोहोचला. त्यानं निसर्गावर नियंत्रण मिळवलं आणि आता तो स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे शोध. माणूस नेहमी काहीतरी शोधत राहतो, आधी जगण्यासाठी, नंतर सुरक्षिततेसाठी आणि आता अर्थासाठी. कारण शेवटी प्रश्न हा नाही की आपण किती काळ जगतो, प्रश्न हा आहे की आपण कसं जगतो. आपण केवळ आनंद शोधतो का, की आपण अर्थपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो का, की त्यांना समजून घेण्याचा. आपण तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून होतो का, की त्याचा उपयोग करूनही स्वतःची जाणीव जपतो. हे सगळे प्रश्न आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षाकडे घेऊन जातात, की भविष्य हे केवळ तंत्रज्ञानाने ठरत नाही, ते ठरतं आपल्या निवडींनी. आपण जे ठरवतो, आपण ज्या मूल्यांना महत्त्व देतो आणि आपण ज्या दिशेने चालतो, यावरच आपलं उद्याचं जग अवलंबून आहे. या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर आपण स्वतःला एक साधा पण गहन प्रश्न विचारूया. मी कोण आहे आणि मी काय बनू इच्छितो? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे, कारण या प्रवासाचा खरा उद्देश तुम्हाला उत्तरं देणं नव्हता. तो होता तुम्हाला विचार करायला लावणं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेण्याच्या मार्गावर जाता. आणि कदाचित याच मार्गावर तुम्हाला तुमचं खरं उत्तर सापडेल. या प्रवासाचा शेवट करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्याकडे प्रचंड शक्ती आहे, निर्णय घेण्याची, विचार करण्याची आणि बदल घडवण्याची. ही शक्ती कशी वापरायची हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही तिला केवळ सोयीसाठी वापरणार की सजगतेसाठी? तुम्ही तिला केवळ आनंदासाठी वापरणार की अर्थासाठी? हा निर्णय तुमचाच आहे आणि कदाचित याच निर्णयात तुमचा होमो डियस प्रवास सुरू होतो. धन्यवाद या सखोल, विचारप्रवर्तक आणि अंतर्मुख प्रवासात सोबत राहिल्याबद्दल. जागरूक रहा, विचार करत रहा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला शोधत रहा.